नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैजिक राशींवरचा दुसरा व्हिडिओ पाहत आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वैजिक राशींची ओळख करून घेतली। त्यात वैजिक राशी कशाला म्हणायचं की त्यात अक्षरांचाही वापर केला जातो आणि संख्यांचाही वापर केला जातो। त्यानंतर एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी यांचाही अभ्यास केला। त्या कशा ओळखायचा तेही आपण अभ्यासलेला आहे। त्याच्यानंतर सजातीय पद, भिन्न रूप पद, त्याच्यानंतर चल काय, सहगुणक काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मधून केलेला आहे। तर तो व्हिडिओ अगोदर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब पहिलं करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल। आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। याखाली ऑनलाईन टेस्ट देखील दिलेली असते, ती देखील सोडवायला विसरू नका। चला तर मग आज आपण वैजिक राशी, त्यांची किंमत कशी काढायची आणि त्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे आज आपण इथे शिकणार आहोत। आता वैजिक राशींची किंमत काढायची म्हणजे त्यामध्ये जे अक्षर दिलेली असतात त्या अक्षरांच्या किमती आपण घालायच्या। आता मी एक उदाहरण इथे घेतलेलं आहे की हे एक राशी आहे बघा, 4x चा घन अधिक 3y वर्ग वजा 7 अशी एक राशी दिली आणि दिले जर x बरोबर वजा 2, y बरोबर वजा 1 तर या राशीची किंमत काढायला सांगितलेली आहे। काय करायला सांगितली? या राशीची किंमत। आता लक्षात घ्या, पहिल्यांदा याच्यामध्ये अक्षर आणि संख्या यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे हे अगोदर लक्षात ठेवा। अक्षर आणि संख्या यांच्यामध्ये कशाचं चिन्ह असतं? ते चिन्ह दिसत नसलं तरी ते गुणाकाराचं चिन्ह असतं, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर ही आता आपण रिव्हिजन म्हणून ही किती पदी आहे वैजिक राशी, की तुम्हाला माहितीये की फक्त गुणाकाराची क्रिया असेल किंवा फक्त भागाकाराची क्रिया असेल तर ती एकपदी असते। आता याच्यामध्ये आपल्याला ही एकपदी, ही एकपदी आणि ही एकपदी अशा त्रिपदी आहे। ही कोणती राशी आहे? त्रिपदी। आता ह्याच्या किमती घालण्या अगोदर तुम्ही 6वी मध्ये शिकलेला आहात चिन्हांचं। बघा, जर अधिक चिन्ह असेल पहिल्या संख्येला आणि दुसऱ्याही संख्येला अधिकचं चिन्ह असेल तर तुम्ही त्यांची काय करता? बेरीजच करता आणि उत्तराला काय होतं? बेरजेचं चिन्ह येतं। त्याची काय करता? तुम्ही बेरीज करता। त्याची तुम्ही काय करता? बेरीजच करता आणि उत्तराला चिन्ह काय येतं? बेरजेचं चिन्ह येतं। आता जर एका संख्येला अधिकचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणजे समान चिन्हांची बेरीज होते हे लक्षात घ्या आणि उत्तराला जे चिन्ह आहे तेच राहतं। आता इथं भिन्न चिन्हांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे आणि उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे। काय येणार आहे? उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह। आता गुणाकारामध्ये एका संख्येला अधिकचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे, याचा जर गुणाकार करायचं ठरलं तर उत्तर तुमचं काय होतंय? ऋणच येते, म्हणजे वजाच येते। जर एका संख्येला वजाचं चिन्ह आणि दुसऱ्याही संख्येला वजाचं चिन्ह असेल तर गुणाकार काय येतो? तर गुणाकार येतो धन। गुणाकार काय येतो? धन। आता आपण भागाकार करताना ते शिकूया। अगोदर आता आपल्याला इथे समान चिन्हांची बेरीज होते, उत्तराला जे समान चिन्ह आहे तेच राहतं। भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी होते, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं। भिन्न चिन्ह असतील संख्यांना तर त्यांचा गुणाकार ऋणच येतो आणि समान चिन्हांचा गुणाकार
हा नेहमी धन येतो. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत हे सोडवण्यासाठी. आता बघूया, आता आपण काय करूया, याच्यामध्ये किमती घालूया. 4 x ची किंमत -2 आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह -2 गुणिले -2 गुणिले -2 अधिक 3 गुणिले y चा वर्ग, y ची किंमत काय आहे -1 गुणिले -1 -7. आता याची सोडवायला सुरुवात करूया. आता सगळीकडे गुणाकाराचं चिन्ह आहे, त्यामुळे तुम्ही काय करणार, गुणाकारच करणार. आता 4 गुणिले -2 काय उत्तर येणार, धन गुणिले ऋण, उत्तर ऋणच येणार, -8 गुणिले -2 गुणिले -2. आता समान चिन्हांचा गुणाकार हा नेहमी धनच येतो, गुणिले -2. भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो, -32. काय आलं उत्तर, -32. इथपर्यंतच काय आलं उत्तर, -32. आता याचं उत्तर काढा. 3 गुणिले -1 -3. भिन्न चिन्हांचाही गुणाकार ऋण येतो, गुणिले -1 -7. आता गुणाकाराची क्रिया, समान चिन्हांचा गुणाकार धन येतो, -7. म्हणजे तुमच्याकडे काय झालेलं आहे, आपण इथे लिहूयात, वेगळा कलर वापरूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की -32. याचं उत्तर काय येतं, +3 -7. आता याचं उत्तर काय येणार आहे बघा, -32 +3 -7. आता ही बेरीज काय आली, 32. भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. 32 मधून 3 घालवले किती राहिले, 29 -29 -7 बरोबर उत्तर आलं. समान चिन्हांची वजाबाकी, समान चिन्ह असतील तर काय होते, बेरीज होते आणि उत्तराला समानच चिन्ह येतं, म्हणजे याचं उत्तर आलं 36. याचं उत्तर काय आलं, 36. बघा काय काय केलं आपण. पहिल्यांदा ते नियम लक्षात घेतलेत, किमती घातल्या, त्या नियमानुसार गुणाकार केला आणि त्याला चिन्ह दिलेली आहेत. आणि मग इथपर्यंत आपण अगोदर करून घेतलं, मग या राशीचं करून घेतलं आणि मग त्याच्यातून -7 इथं -32 +3 -7 इथं अधिकचं चिन्ह आहे आणि मग त्याचं उत्तर आपण काढलं. चिन्हांचा विचार करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. बाकी याच्यामध्ये काहीच अवघड नाही. प्रत्येक वेळेस तोंडाने बोलायचा नियम की समान चिन्ह आहे, आपल्याला बेरीज करावा लागेल, उत्तराला समानच चिन्ह येईल. समान चिन्ह असतील तर गुणाकार करताना उत्तर हे धनच येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भिन्न चिन्हांचा गुणाकार हा नेहमी ऋणच येणार आहे. हे प्रत्येक वेळेस बोलायचं म्हणजे आपल्याला चिन्हांची आपलं चूक होणार नाही. चला आता पुढची उदाहरणं. आता किंमत कशी काढायची ते शिकलो की अक्षरांच्या जागी फक्त किमती घातल्या आणि अक्षर आणि चिन्ह याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं हे लक्षात घेतलं आणि किंमत काढताना त्या संख्यांची चिन्ह लक्षात घेतली आणि चिन्हांचे नियम आपण वापरले. आता आपल्याला या राशींची बेरीज वजाबाकी करायला शिकायचे. तुम्हाला मी सांगितलं की 2x आणि 4x याचे सहगुणक आहेत हे, आणि ही आहेत चल. ही जर ही चल सारखी असतील तरच तुम्ही त्यांची बेरीज वजाबाकी करू शकता. म्हणजे त्याला म्हणायचं सरूप पद. सरूप पदांची, सजातीय पदांची, सरूप पदांचीच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. समजा 2xy असेल आणि अधिक 4x असतील तर याची बेरीज करू शकत नाही, ही बेरीज अशीच राहते. या सहगुणकांची बेरीज होत नाही. जर ही पदे ही चल जर वेगळी असतील तर त्यांची बेरीज तशीच राहते. मग आता बघा इथं 2x घन आणि 3x वर्ग y यांची बेरीज करायला सांगितलेली आहे. आता यांची बेरीज करताना पहिल्यांदा काय बघायचं आहे, त्यांची चल बघायची आहेत. काय बघायचे आहेत, चल. चल ही आहेत. आता x घन आहे आणि इथं x वर्ग y आहे, तर यांची बेरीज वजाबाकी होऊ शकणार नाही.
सहगुणकांची सुद्धा बेरीज वजाबाकी होऊ शकणार नाही. म्हणून याचं उत्तर तुम्हाला हेच लिहावं लागेल. नाही तर फसवण्यासाठी 5x वर्ग वगैरे असं काय काय देतील तर ते उत्तर येणार नाही. स्वरूप पद नसल्यामुळं आपली बेरीज हीच आहे, हाच पर्याय शोधायचा. आता इथे मात्र काय आहे बघा, इथं x घन घातांक सुद्धा समान आहे, अक्षर सुद्धा समान आहे, म्हणजे ही स्वरूप पदे आहेत. स्वरूप पदे असतील तर आपण काय करणार, सहगुणकांची बेरीज करणार आणि हे समान आहे चल हे तसंच ठेवणार. यांची बेरीज झाली 6x चा घन. आता पुढचं उदाहरण, 6xy मधून वजा 13xy वजा करायचे. बघा मी मांडणी कशी केली. 6x, आता तुम्हाला सांगितलं 7 मधून 3 वजा करा, म्हणजे तुम्ही काय करता, मध्ये वजाचं चिन्ह देता की नाही. मग 6x मधून वजा करायचे म्हणून मी वजाचं चिन्ह दिलं आणि ती संख्येचं वजा चिन्ह अगोदरच आहे. आपण काय करतो, 6xy मधून हे वजा करायचे, ते एकच वजाचं चिन्ह देतो आणि मग आपलं उत्तर चुकतं. कारण हे वजा करायचे चिन्ह सहित मांडलं पाहिजे आणि दोन चिन्ह एकत्र येऊ शकत नाही. ते काय करायला लागेल, कंस घालावा लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला नियम माहिती आहे, कंसाच्या बाहेर जर वजाचं चिन्ह असेल तर कंसाच्या आतली सगळी चिन्ह बदलतात. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलतात. म्हणजे वजा असेल तर अधिक होतं, अधिक असेल तर वजा होतं. मग वजाचं चिन्ह अधिक होणार आणि 13xy. आता यांची तुम्ही बेरीज करू शकता का. xy हे चल आहे, xy हे चल सारखं आहे, म्हणून तुम्ही सहगुणकांची बेरीज करू शकता. 13 6 19 आणि जे समान चल आहे ते तसेच ठेवता. 19xy हे त्याचं उत्तर येईल. आता पुढची राशी बघा, पुढची राशी आता खूप सारे दिलेत, बहुपदी आहे ही. त्याच्यामध्ये बेरीज करताना पहिल्यांदा निरीक्षण करायचं, 3x कुठे दिसतोय का, दिसतोय. तुम्ही 5xy हा धरू शकत नाही, त्यात बदल आहे. मग 3x अधिक 4x चिन्ह सारखीच आहेत, समान चिन्हांची बेरीज होते. उत्तराला जे समान चिन्ह 3x अधिक 4x काय आले, 7x. किती आले, 7x. आता 4y आहे का कुठं, नाही, तो तसाच लिहा. 5xy ला जोडीला कोणी आहे का, नाही, तसाच लिहा. आणि अधिक 9 ला पण जोडीला नाही, अधिक 9 तसेच लिहा. या बहुपदीची बेरजेचं उत्तर हे येते, कारण फक्त आपण स्वरूप पद एकत्र घेतली त्यांचीच बेरीज करू शकलो. इथं स्वरूप 4y सारखं नाहीच राशी, त्यामुळे आपण ती तशीच मांडली. xy सारखी सुद्धा राशी नाहीये चल असलेली, xy असलेली, ते आपण तसंच लिहिलं. आणि 9 हा अंक सुद्धा एकटाच आहे, त्याच्यासारखा 5 10 वगैरे असे अंक नाहीत, म्हणून आपण ते तसेच लिहिले. अशा प्रकारे आपण बेरीज वजाबाकी करायला शिकलेलो आहोत. आता याच्यावर आधारित अजून एक उदाहरण आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आता आपण हे उदाहरण समजावून घेऊया. मुलांनो, आपले जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर हे लक्षात घ्या की मी खूप छोट्या भागाचे व्हिडिओ करते. म्हणजे वर्तुळाचे 4-5 भाग केले, त्याच्यानंतर घनफळाचे 3-4 भाग केले. मी छोटा छोटा भाग तुम्हाला शिकवतेय. तो छोटा भाग समजला की त्याच्या खाली लगेच ऑनलाईन टेस्ट सोडवायला आहे, त्यामुळे तुम्हाला ते इतकं दृढीकरण होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ सगळे पहा, त्याच्या खालचे ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवा आणि आपली पुस्तकं मागवायला मात्र विसरू नका. खाली दिलेल्या क्रमांकावर मुलांनो आपल्याकडं पहिलीची खूप सुंदर पुस्तकं आहेत. आपली बहीण भावंड नातेवाईक असतील तर त्यांना जरूर सांगा. 4थीला स्कॉलरशिप आली आहे, 4थीची तयारी होण्यासाठी पहिलीपासून तयारी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे पहिलीच्या कृती पुस्तिका सुद्धा खूप सुंदर आहे. प्रत्येक विषयाच्या जवळजवळ 25 प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि खूप छान उपक्रम दिलेले आहेत मुलांना छान वाचता यावं, लिहिता यावं यासाठी. त्यामुळे पहिलीच्या मुलांनाही ते शेअर करा. आणि आपल्याकडं 4थी शिष्यवृत्ती, 7वी शिष्यवृत्ती, 8वी शिष्यवृत्तीसाठी सुद्धा व्हिडिओ सुरू आहेत.
तर ते आवर्जून इतरांना शेअर करा. चला आता हे उदाहरण आपण इथे समजावून घेऊया. आता पहिल्यांदा आपण काय करूया, कंस सोडवूया. पहिल्यांदा कंसातल्या क्रिया सोडवायच्या. आता आपल्याला कंसाच्या बाहेर जे आहे ते अगोदर तसंच लिहून घेऊया. 5x घन वजा 9x वर्ग वजा 10. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतली सगळी चिन्ह बदलतात. म्हणजे याचं सुद्धा वजा होणार, याला चिन्हच नाही म्हणजे अधिकचं चिन्ह हे नंतर लिहा, नाही तर आधीच वजा देऊन ठेवसाल आणि मग ते बदलेल. कलर वेगळा वापरूया म्हणजे लक्षात येईल की हे वजाचं चिन्ह जसंच आहे, याचं चिन्ह अधिक आहे त्याचं वजा होणार, याचं अधिकचं वजा होणार आणि याचं अधिकचं वजा होणार. मग आता 3x वर्ग 3x घन आहे वजा, याचं चिन्ह वजा झालं 3x घन. आता याचं चिन्ह वजा होणार वजा 9x वर्ग, याचं चिन्ह वजा होणार वजा 10. आता बघा काय केलंय आपण, या वजा चिन्हामुळे आतली सगळी चिन्ह बदललेली आहेत. अधिकचं वजा वजाचं अधिक झालेलं आहे. आता आपल्याला काय करायची, सरूप पद शोधायची आहे. तीन एक्स घन इथे तो घन नीट डोक्यावर आला नव्हता आणि आपण असं मांडताना जर आपलं जमलिंग झालं ना, एक्सच्या डोक्यावर घातांक द्यायच्या ऐवजी वायच्या डोक्यावर दिलं की आपल्याला सरूप पद सापडणार नाहीत आणि मग आपलं उत्तर चुकून जाणार. मग व्यवस्थित पाहून घ्यायचं अगोदर उदाहरण सोडवायला सुरुवात करताना, मी व्यवस्थित लिहिलंय का, सगळे घातांक बरोबर लिहिलेत का, सगळे चिन्ह मी बरोबर लिहिलेत का, आणि मगच सोडवायला सुरुवात करायची. मग आता आपल्याला याचं चल आहे एक्स घन, असं एक्स घन मला इथे आहे, त्यांना एकत्र घ्या, इथं बरोबरच चिन्ह द्यायचं. 5x घन वजा 3x घन. आता x वर्ग वाला आहे का, हो आहे, मग चिन्ह सोडायचं नाही. वजा 9x वर्ग, याचं पण चिन्ह वजा 9x वर्ग वजा 10 आणि इकडे वजा 10 वजा 10 वजा 10. आता सरूप पद आहेत, यांची आपण सहगुणकांची बेरीज वजाबाकी करू शकतो. 5 वजा 3 2, भिन्न चिन्ह आहे त्याची वजाबाकी केली, उत्तर आला, मोठ्या संख्येचं चिन्ह आलं म्हणजे अधिकचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं आणि जे चल आहे ते तसंच ठेवलं. आता या दोघांचं झालं, आता या दोघांचं. आता चल सारखं असल्यामुळे आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. वजा वजा समान चिन्हांची बेरीज होते, उत्तराला जे समान चिन्ह आहे तेच राहतं आणि चल तसंच राहणार. समान चिन्हांची बेरीज होते, उत्तराला समान चिन्ह तेच राहतं. आता इथे सरूप पद राहिलेली नाही म्हणून तुमचं उत्तर हेच येणार आहे. मग याच्यातली कितीही काठिण्य पातळीची उदाहरणं असतील तर सरूप पदांची बेरीज वजाबाकी करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. चिन्हांची बेरीज वजाबाकी करताना नीट लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित उदाहरण सोडवलं तर नक्की तुमची ही बेरीज वजाबाकी बरोबर येणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं किंवा हा घटक चांगल्या पद्धतीनं समजला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.